दिवाळी म्हटली की खमंग खुसखुशीत चकली ही हवीच. आजकाल चकली काय कधीही मिळते, पण एखादी चकली जर कॅन्सरग्रस्त पेशंटच्या तोंडाला चव आणणारी असेल किंवा ज्यांना दात नाहीत अशा लोकांनाही चव देणारी असेल तर त्यातून समाधानाचं सुख काय म्हणता येईल. मी आज आली आहे पुण्यातल्या अनघा भिडे उर्फ नेहा किरण हिला भेटायला. अनघाची आजीची चकली हा ब्रँड खूप फेमस आहे. त्या अंतर्गत ती तिच्या सासूबाईंचा वारसा पुढे नेते. हा वारसा काय आहे, आजींशी गप्पा मारूया, तिची चकलीची स्पेशालिटी जाणून घेऊया. पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्यासोबत आहेत आजीची चकली ही ज्यांच्यामुळे सुरू झाली त्या 80 वर्षाच्या आजी ज्योती प्रकाश. तुम्हाला वाटतंय त्यांच्याकडे बघून त्या 80 वर्षाच्या आहेत? किती अमाप उत्साह आहे, अजूनही सुनेला मदत करतायत त्या. आजी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. कशी सुरुवात झाली तुमची, म्हणजे तुम्ही चकल्या कधीपासून करताय आणि व्यवसाय सुरू करावा असं कसं वाटलं तुम्हाला? दिवाळी आली का मी चकलीला सुरुवात करते. अच्छा घरात सगळ्यांना आवडतात. अच्छा हा, मग एकदा चुनेची मैत्रीण आली होती. अच्छा तर ती म्हणाली, तिला टेस्टला म्हणून दिली. अच्छा तर ती म्हणाली छानच आहेत, मला करून हवी आहेत. अच्छा हा, आणि बरं. भाजणी होती घरात. अच्छा मग तिला दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसांनी करून दिली. अच्छा मग तिने सगळीकडे आपल्या मैत्रिणींना कोण ओळखीचे त्यांना सांगितलं. सांगितलं अच्छा. असं असं आहे. मग आम्ही दोघींनी चालू केलं, अच्छा सुनील आणि मी. अच्छा. हा. पण आता तुमची सून इतका हा. तुमचा वारसा पुढे चालवते, चालेल, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलंच वाटतंय, उत्तम. हा, म्हणजे हा. तुमची चव हजारो लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचते जाते. ना? हो हो. हो. नातू म्हणाला, आजी तू छानच कर चकली, तू हे चालू केलंस तर चांगलंच आहे, अच्छा. तुझी खपतील चकली. हो, त्या हा. छानच खपतायत. हा. फेसबुक वरनं किती छान छान. प्रतिसाद हो, मिळतोय तुम्हाला. मग तुमच्या हातची अशी चव सगळीकडे जाते तर हो. मलाही स्वतःला छान वाटलं. आणि तुम्ही माझ्या चॅनल मध्ये येऊन मला तुमच्या चकली दाखवताय आज, याचा विशेष आनंद आहे. बरोबर. मी आता तुमच्या सुनेशी पण गप्पा मारते आणि तिच्याकडनं सगळा प्रवास तुमचा पुन्हा एकदा जाणून घेते. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू पुन्हा एकदा. माझ्यासोबत आहे अथक टेस्ट अँड टेल्सची अनघा भिडे. नमस्कार. अनघा, तुझं मनापासून स्वागत आहे. मनपूर्वक धन्यवाद भक्ती. आता आजकाल चकल्या सगळेच जण खूप मोठ्या प्रमाणावर आणि सर्रास करतात, पण तुझी चकली ही काटा असलेली आहे. तर मशीन मेडच्या जमान्यात काट्याची चकली हे कसं साधतेस तू? खरं तर हे सिक्रेट आहे, पण मी तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करेन. माझ्या सासूबाईंचा खूप जुना वापरात असलेला सोऱ्या त्यांनी आणि मी अजूनही सांभाळून ठेवलेला आहे. त्या सोऱ्याची जी बारीक काट्याची चकती आहे ती आता बाजारात कुठेही उपलब्ध नाही. ह्याचा शोध घेऊन हे मी तुम्हाला सांगते. त्यामुळे तो एक सोऱ्या आम्ही अगदी जपून वापरतोय, जेणेकरून त्या सोऱ्यातनं आलेली चकली, कारण माझ्या चकलीची USPच ही आहे की माझ्या चकल्या बाहेरच्या बाजारातल्या चकल्यांपेक्षा बारीक असतात. एकाने मला चेष्टेत विचारलं, तुझी चकली लुकडी आहे? म्हटलं हो, लुकडी असली तरी खमंग आणि खुसखुशीत आहे, तुम्ही खाऊन बघा. त्यामुळे ही जी बारीक नळी येते किंवा बारीक छान काटेरी येते त्या सोऱ्यामधनं, त्याला दुसऱ्या कशाची सर नाही किंवा तोड नाही. त्यामुळे मी ठरवलं होतं की आपली जी USP आहे तीच आपण ठेवायची आणि तेच मी पुढे कंटिन्यू करते. हातानं केलेली छोट्या सोऱ्यातली बारीक नळीची काटेरी चकली हे वैशिष्ट्य आहे. अरे वा. आणि तेल सगळ्यात महत्वाचं, कारण आता खूप चकल्या कराव्या लागत असतील तर तेल कसं असतं? कारण असं होतं की काही वेळेला तेलाचा वास येतो चकलीला किंवा असं, तर तू तेलाची काळजी कशी घेतेस? याच्याबरोबर अजून एक भक्ती पॉइंट ऍड करेन इथे, की हा जो सगळा कच्चा माल असतो की हे जे सगळे जिन्नस असतात ते मी स्वतः जाऊन निवडून घेऊन येते. त्याच्यामुळे माझ्या देखरेखीखाली हे सगळं बनतं. त्या व्यतिरिक्त तेल ज्या होलसेलरकडनं आम्ही हे आणतो ते तेलही आमचं कीर्ती गोल्ड या ब्रँडचं सनफ्लॉवर रिफाईंड तेल असतं. आता हे जे तेल आपण वापरतो ह्याच्यामध्ये कमीत कमी त्याला फेस येण्यासाठी किंवा कमीत कमी त्याच्यातून तेल ऍब्झॉर्ब होऊ नये याच्यासाठी आपण काही विशिष्ट काळजी घेतो.
त्याच्यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट आहेत जे आपण तळणीच्या वेळेला वापरतो आणि ते ट्राईड अँड टेस्टेड आहेत. ओके. आणि त्यावेळेला ही चकली आपली कमी तेलाची, कारण तळल्यानंतर 3 वेळा ती गाळण्याची प्रोसिजर होते आणि ओके. कुठलंही मशीन न वापरता ती चकली गाळली जाते. ओके. बर. आणि तेलही चांगल्या प्रतीचं रिफाईंड ऑइल मी तुला म्हटलं तसं हो असतं. हो. आणि तेल गाळलंही व्यवस्थित 3 वेळा जातं. मी दाखवू शकते का? आता आपल्या इथे समोर आहेत हो हो. चकल्या. तर चकली मला बघूया, बऱ्याच मला जणांनी- बघायची आहे कारण तुझी चकली कशी होते. हा. आतून खमंग सुगंध येतोय चकलीचा. खरंय. सो बघूया आपण ती. नक्की बघूया. येस. चकली कायम मळून देता का? हो, कायम देते. आतमध्ये चकली तळणं सुरू आहे तुझं, पुन्हा सुगंध येतोय, पण इथे छान पॅकिंग आहे आणि आजीची चकली असं लिहिलंय. तर या पॅकिंग विषयी सांग ना. नक्की. जेव्हा मी प्रदर्शनात हा ब्रँड लॉन्च केला तेव्हा आपला स्टॉल प्रेझेंटेबल असावा म्हणून मी कसं छान पॅकिंग देता येईल जेणेकरून ते उठून दिसेल हो याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी थोडा अभ्यास केला. त्यावेळेला मला आता तू जसा हा बॉक्स बघतीयस हो. या बॉक्समध्ये पॅकिंग द्यायचं ठरवलं, ओके. कारण याच्यामध्ये चकली इंटॅक्ट राहते. एक तर चकली खुसखुशीत आहे आपली, ओके. त्यामुळे ती प्लास्टिकमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही कंटेनरमध्ये भरल्यानंतर ती जेव्हा ट्रान्सपोर्ट होते किंवा कम्युनिकेशनमध्ये ती मोडू शकते. तर ते टाळण्यासाठी आपण काय करता येईल म्हणून हा बॉक्स आपण वापर केला. हे फूड ओके. ग्रेडचं प्लास्टिक आहे, ओके. चांगल्या प्रतीचं. आणि तेल पूर्ण गाळल्यामुळे तुम्हाला या बॉक्सच्या खाली कुठे तळाशी तेल दिसत नाही. आणि त्याच्यावर अर्थात आमचं स्टिकर, आमचं ब्रँड. या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेला आतापर्यंत माझ्या गेल्या 3-4 महिन्यात ज्या चकल्या तयार झाल्या त्याच्यामध्ये काही चकल्या कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथे ऑलरेडी गेलेल्या आहेत. तर त्यांना दुबईलाही गेलेली आहे. माझा एक मित्रच दुबईला घेऊन गेला होता. तर त्यांना मी आवर्जून सांगितलेलं होतं की ह्या चकलीच्या बॉक्सला तुम्ही ऍडिशनली बबल रॅप लावून पॅक करा आणि बॅगेतनं घेऊन जा, जेणेकरून ती मोडणार नाही. पण ती अजिबात न मोडता तिथे पोहोचलेली अख्खी चकली त्यांना खायला मिळाली. त्या व्यतिरिक्त भक्ती, जस्ट टू ऍड हिअर, की बाहेर जाताना आता मध्ये आपण बघतोय पावसाळा आहे, अजूनही पाऊस संपला नव्हता. त्यामुळे मग काय करता येईल, पावसामुळे चकली मऊ पडू नये याच्यासाठी ऍडिशनली बॉक्सच्या व्यतिरिक्त मी याला वेगळं पॅकिंग प्लास्टिकचं केलेलं आहे, जेणेकरून कुठूनही हवा शिरून त्या चकलीचं खराब होणार नाही किंवा चकली मऊ पडणार नाही. कारण चकलीची खासियत किंवा चकलीची मजा ही खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली खाण्यामध्ये आहे. बरोबर आहे, अगदीच. सगळ्यात महत्वाचं काय आहे की तू हे दाखवतेस की कशा पद्धतीने तू बाहेर जाताना काळजी घेतेस. त्याच्यामुळे ज्यांना ही चकली हवी आहे परदेशात किंवा पुण्याबाहेर, त्यांना तू अशा पद्धतीचं पॅकिंग देऊ शकते आणि त्यामुळे चकली मोडणार नाही. हे या निमित्ताने तुम्हाला लक्षात आलं असेल. येस. सो तुम्ही नक्की ऑर्डर करा. दुसरं अजून एक, आता दिवाळी अगदीच तोंडावर आली आहे, तर दिवाळीला तू ऑर्डर घेशील का? आणि शिवाय जर किती दिवस आधी ऑर्डर द्यायची तुला?
साधारण 4 ते 5 दिवस मला आधी ऑर्डर दिली तर मी व्यवस्थित वेळेत पूर्ण करू शकेन आणि डिलिव्हरी करू शकेन. ओके. दिवाळीच्या ऑर्डर आता फुल झालेल्या आहेत आणि भक्ती मला सांगायला आनंद होतोय की साधारणतः गेल्या एक 15 दिवसात आणि आता पुढच्या येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये मी जवळपास 80 ते 90 किलोचा टप्पा पूर्ण करेन आणि त्यामुळे आता मी ऑर्डर घेणं थांबवलंय. कारण आता दिवस कमी आहेत आणि ज्यांना मी कमिट केलंय, ज्यांना मी ऑर्डर त्यांची पूर्ण करणार आहे, त्यांना मला वेळेत आणि चांगलं प्रोडक्ट देता यावं याच्यासाठी मी कुठेतरी थांबायचं ठरवलंय. ओके. पण हा माझा बारमाही व्यवसाय असल्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आपला व्हिडिओ बघून लोक ऑर्डर देणार आहेत तुला नक्की, कारण इतकी खमंग खुसखुशीत चकली आहे ही. सो त्यांची ऑर्डर जर आली तर काय तुम्हाला मिळणार आहे ऑर्डर? सांगते ती, बघा ऐका नीट लक्ष देऊन. हा सांग, कारण ऑर्डर येणार. दिवाळीच्या नंतर लग्न सीझन, लगीन सराई सुरू होते. मला ऑलरेडी दोघा तिघांनी सांगून ठेवलं की आम्हाला आमच्या घरात लग्न आहे तेव्हा आम्हाला बल्कमध्ये चकली लागेल. त्यामुळे त्याची नोंदणी मी अजून सुरू केली नसली तरी दिवाळी नंतरही, कारण आता हा बारमाही चालणारा पदार्थ आहे, मी याच्यामध्ये अजून एक छोटा पदार्थ किंवा एक छोटं व्हरायटी लॉन्च केली आहे जी आपल्याला चाय टाइम स्नॅक्स म्हणून किंवा नमकीन सारखी वापरता येऊ शकते. डॉलर चकली. ओके. अमृततुल्य किंवा अशा ठिकाणी आम्ही देतोय किंवा म्हणजे तिथे तुम्हाला छोट्या आकाराची चकली पटकन एक उचलली तोंडात टाकली चहा बरोबर असं करता येऊ शकतं. त्यामुळे ती व्हरायटी मी आणते. आणि आता बघते, तुला म्हटलं तसं दिवाळीच्या ऑर्डर जरी फुल झाल्या असल्या तरी 1 नोव्हेंबर नंतर माझा कारखाना परत सुरू होणार आहे. आणि त्यामुळे पुढच्या ज्या काही लगीन सराईच्या किंवा तुम्हाला बाहेर पाठवायचे असतील, कोणाला खाऊ म्हणून द्यायच्या असतील किंवा आता आपण रोज खायला लागतो, येस, सो तर तुम्ही जरूर ऑर्डर देऊ शकता आणि तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर आणि डिटेल्स शेअर करू. त्यामुळे काळजी करू नका, चकली सगळ्यांना मिळणार आहे. आणि तुम्ही नक्की ऑर्डर द्या आणि अनघाला आपण सांगूच की ती चकली कशी येते. ती चकली आता खाऊन बघायला पाहिजे, इतकी मस्त तोडतानाच कुरकुरीत. मस्त कुरकुरीत आणि चविष्ट अशी चकली आहे. छान खमंग भाजणी पण भाजली आहेस तू आणि त्याच्यात सगळे फ्लेवर्स असे एकदम छान मिळून आलेत. मजा आली हे खाऊन, म्हणजे चहा बरोबर तर खायला इतकी धमाल येईल. आणि मस्त कुरकुरीत छान अशी आहे. तुम्ही बघू शकता एकसारखी सुबक बारीक काट्याची अशी मस्त चकली आहे. चवीला छान खुसखुशीत खमंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं तेलाचा असा कुठला वास नाही येत आहे आणि हातालाही असं फार तेल लागलंय असंही झालेलं नाहीये. सो अगदी परिपूर्ण चकली म्हणता येईल अशी ही चकली आहे. तुम्ही नक्की ऑर्डर द्या आणि या खमंग खुसखुशीत आणि चविष्ट चकलीचा नक्की आस्वाद घ्या. माझ्या सासूबाईंनी जेव्हा 2019 साली आम्ही हा चकलीचा प्रयोग केला तेव्हा माझा मुलगा लहान होता. तो एकदा सहज आजीला म्हणाला की आजी, तुझी एवढी छान तुझ्या हातात कला आहे स्वयंपाकाची आणि चकली एवढी छान करतेस, तर तू गृहउद्योग का सुरू करत नाही? जर राधिका मसाले 300 करोडचा बिझनेस करू शकते तर आमची आजी का करू शकत नाही? या प्रेरणेतनं आजीलाही हुरूप आला आणि आम्ही दोघी सासवा-सुना मिळून माझ्या ऑफिस नंतर रात्री 8 ते 11 या 3-3.5 तासात आमचा चकलीचा कारखाना सुरू ठेवला होता. आणि त्यावेळेला आमची चकली ऑस्ट्रेलिया, कॅनडा, US या सगळ्या ठिकाणी अर्थात ओळखीतनं, नातेवाईकातनं, मित्रमंडळी यांच्या मार्फत गेली आणि आम्हाला एक नवा उत्साह, नवा हुरूप आला. आमच्या आजी त्यावेळेला, म्हणजे माझ्या सासूबाई त्यावेळेला 74 वर्षाच्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी हा जो काय उद्योग हाती घेतला त्याचा वसा त्यांनी त्यावेळेला मला देऊ केला. इतकी वर्ष मी त्यांच्याकडनं एकलव्यासारखी खरं तर शिकत आले. त्यांनी मला कधी तू बस आणि शिक असं केलं नाही, पण त्यांना बघत बघत मी शिकत गेले. आणि तू आता म्हणालीस तसं सासू सुनांचं नातं खरोखर चकलीसारखं खमंग, खुसखुशीत आणि काटेरी असतं. पण ती चकलीच आपल्याला दिवायला लागते, ती आपली लज्जत वाढवते. त्यामुळे सासू सुनेचं नातं या चकलीसारखंच आहे असं मला वाटेल. बरोबर आहे, चकली काटेरी आहेच तुझी. सगळ्यात महत्वाचं मला काय लक्षात आलं तुझ्याशी बोलताना की दिवाळीत आपण चकली करतो, अगदी बरोबर आहे. आजकाल सगळ्या वेळी चकली उपलब्ध असते, पण तुझी चकली ही कॅन्सर पेशंटना आणि ज्यांना दात नाही आहेत त्यांनी तुझी चव येण्याकरता म्हणून चकली खाल्ली. मला ते वाचूनच किंवा तू जे सांगितल्यानंतर इतकं भरून आलं की ही चकली असं होऊ शकतं चकलीमुळे.
हे काय आहे मला सांग ना, म्हणजे तो अनुभव मला ऐकायला आवडेल. नक्की सांगते. मी जेव्हा कोविडच्या काळात आमचा बंद झालेला व्यवसाय, कारण कोविडमुळे सगळेच आपण एका वेगळ्या झोनमध्ये गेलो, त्यावेळेला मी हा व्यवसाय थांबवला आणि आता एका एक्झिबिशनच्या निमित्ताने मी ही चकली आणि आजीची चकली हा ब्रँड पुन्हा लॉन्च केला. खरं सांगायचं तर आजीची चकलीचा जन्म आता या एप्रिलमध्ये झाला असं आपण म्हणू शकतो. बरोबर. कारण ब्रँडिंग अथक टेस्ट अँड टेल्स आणि आजीची चकली हे यावर्षी सुरू झालेलं आहे. आता या वेळेला जेव्हा मी परत सुरू केली चकली उद्योग, तेव्हा असं झालं की माझ्या एका मैत्रिणीच्या मावशीला कॅन्सर झाला आणि तिला काहीतरी तोंडाला चव यावी म्हणून काहीतरी वेगळाच पदार्थ चाखायला द्यावा असं तिची इच्छा होती. ही तीच मैत्रीण जिने मला 2019 साली पहिली ऑर्डर दिली. बरोबर. त्यामुळे ती माझ्यासाठी माझी लकी मॅस्कॉट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि पुन्हा एकदा तिने ही चकली घेतली, तिच्या मावशीने यथेच्छ खाली, तिची केमोथेरपीची ट्रीटमेंट चालू आहे, पण तरी सुद्धा औषधांमुळे तोंडाची गेलेली चव किंवा एकूणच कॅन्सरचा दुष्परिणाम औषधांचा याच्यामुळे कॅन्सरवर मात करताना किंवा त्याच्याशी लढताना माझ्या एवढ्याशा चकलीने सुद्धा एक छान कॉन्ट्रीब्युशन दिलं किंवा त्यांना छान चवीचा अनुभव आणि आनंद दिला. हे समाधान माझ्यासाठी खूप जास्त होतं. याच्या व्यतिरिक्त एका मैत्रिणीच्या सासूबाईंना, त्या जवळपास 90च्या आहेत आणि तिनेही माझी फेसबुकवरून चकलीची हे बघितलेली होती, पोस्ट बघितलेली होती. तिने मला घरी बोलावलं आणि तिच्या आईला मी ही चकली देऊ केली. त्या अतिशय उत्तम ठणठणीत आहेत आणि याही अवस्थेत याही वयात त्या चकली कशी करावी किंवा मी कशी करत होते हे आम्हाला सांगून त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. आणि त्याबरोबर त्यांनी अतिशय खुसखुशीत चकली आहे, मला खायला काहीही त्रास होत नाही हे सांगून एक पावती दिली. त्याच्यापेक्षा वेगळं समाधान काय असू शकतं. म्हणजे कॅन्सर पेशंटना चालणं, जरी ती मैत्रीण असली तरी कॅन्सर सारखा रोग जेव्हा तुम्हाला होतो त्यावेळेला खाण्याची इच्छा जाते. आणि म्हणजे मी आता काय बोलू असं मला झालंय अगदी. ही खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की ही चकली आज अशा लोकांना खूप महत्वाची ठरते आणि किंबहुना तेच तुझं जास्त वैशिष्ट्य आहे. म्हणजे मी तर म्हणेन की ज्यांना ज्या अशा रुग्णांना काही खावंसं वाटेल त्यांनी नक्की अनघाला ऑर्डर द्यावी आणि या चकलीचा आस्वाद घ्यावा. अजून एक वैशिष्ट्य, मी मेक टू ऑर्डर म्हणजे कमी तिखट, कमी तेलकट आणि आपली नॉर्मल सगळ्यांना चालेल अशी तिखट बनवते. त्यामुळे अशा पेशंटसाठी जर आपल्याला चकली द्यायची वेळ आली तर आपण अशा पद्धतीने चकली देऊ शकतो. आमचे 2 फॅमिली फ्रेंड डॉक्टर आहेत, त्यांनी आपापल्या हॉस्पिटलच्या स्टाफला देण्यासाठी हा पदार्थ माझ्याकडनं घेतलेला होता, चकली आणि खारीपुरी. अशा असे दोन्ही पदार्थ त्यांनी आपल्या अख्ख्या हॉस्पिटलच्या स्टाफला वाटला. एक आनंद असतो, एक समाधान असतं. आपण काहीतरी आपल्याकडचं घरगुती केलेलं, घरगुती चवीचं देतोय, याच्या मागे एक वेगळंच समाधान असतं. नक्की. फेसबुक हा तुझ्या व्यवसायाचा खूप मोठा एक वाटा आहे असं मी म्हणेन. कारण फेसबुकवरच्या पोस्ट तू मगाशी उल्लेख केलास, मीही फेसबुकवरतीच तुझी पोस्ट वाचली वर्षा भिसेच्या फेसबुक पेजवरनं. तिचा हँडमेड ज्वेलरीचा बिझनेस आहे आणि खूप छान ज्वेलरी ती करते. पण तिने त्या व्यतिरिक्त तुझ्या चकलीविषयी लिहिलं होतं आणि मला उत्सुकता वाढली, कारण ती चकली बघून, ते कौतुक ऐकून मला वाटलं की हा व्हिडिओ केला पाहिजे. दिवाळीच्या अगदी आधी खरं तर तो करायला पाहिजे होता, पण ठीक आहे. पण मला सांग, फेसबुक मार्केटिंगचा तुला कितपत फायदा झाला आणि लोकांनी ते कशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी? नक्कीच. फेसबुकवर स्वतःची काहीतरी आयडेंटिटी गेले एक 10-12 वर्षापेक्षा जास्त क्रिएट झालेली आहे. मी फेसबुकवर सातत्याने काही ना काही लिहित असते, त्यामुळे लोकांना आपलं नाव माहितीये किंवा आपले कनेक्ट, फेसबुक फ्रेंड्स खूप आहेत, म्युच्युअल कनेक्ट खूप आहेत. त्या मार्गातून आपण फेसबुकद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं आपल्याला, हे मला आता कळलं आणि ते सिद्ध झालं. प्रदर्शनाच्या निमित्ताने मी काही फेसबुकवर चकलीची जन्मकथा किंवा चकलीच्या जन्माची गोष्ट अशी पोस्ट लिहिलेली होती आणि त्याला बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला. फ्रेंड सर्कल, सोशल नेटवर्किंग हे खूप जास्त आहे. मी स्वतः गेली 25 वर्ष एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सेल्स या पदावर कार्यरत असल्यामुळे सेल्स अँड मार्केटिंगच्या माणसाला नेटवर्किंगची किती गरज असते हे तुला माहिती. त्यामुळे ते अंगात भिनलेलं आहे, मुरलेलं आहे आणि त्यातूनच नेटवर्किंग वाढवत गेले. फेसबुकचा याच्यामध्ये मोठा वाटा अशासाठी आहे की माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांनी नुसती घेतली नाही, 2-3 वेळा खाल्ल्यानंतर जेव्हा त्यांना जाणवलं की हा हिच्या प्रोडक्टमध्ये दम आहे, तेव्हाच त्यांनी ती पोस्ट लिहिली. आणि या सगळ्या मैत्रिणींच्या पोस्टमुळे, रिव्ह्यूमुळे किंवा टेस्टिमोनियलमुळे मला खूप फायदा झाला. त्यामुळे फेसबुकचा असाही चांगला वापर करता येऊ शकतो. वर्ड ऑफ माउथने अर्थातच लोकांपर्यंत ही चकली जास्त पोहोचली. व्हॉट्सअप स्टेटसला वरचेवर मी अपडेट्स देत असते,
दर महिन्याला माझी ऑर्डर 1 ते 10 प्रत्येक महिन्याच्या यामध्ये मी घेत असते त्या ओके. महिन्याची ऑर्डर. ओके. त्यामुळे तुम्हाला जर नोव्हेंबरची ऑर्डर द्यायची असेल तर नोव्हेंबर 1 ते 10 मध्ये तुम्ही पूर्ण नोव्हेंबर महिन्याची ऑर्डर बुक करू अच्छा. शकता. अशी ओके. माझी सिस्टीम आहे. ओके. सो तुम्ही फेसबुक मार्केटिंगचा अशा पद्धतीने उपयोग करू शकता आणि मीही स्वतः फेसबुकवरतीच वाचल्यामुळे मी ते अगदीच सांगू शकते, कारण किती इतका छान रिस्पॉन्स होता. मग मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तिच्या पोस्ट वाचल्या आणि म्हटलं की आजीची ही चकली खरंच तुमच्यापर्यंत घेऊन यायला पाहिजे, म्हणून मी हा चकलीचा व्हिडिओचा घाट घातला असं मी म्हणू शकेन. थँक्यू Yes. भक्ती. येस, चकली तर आहेच, पण मला इथे खापुरी दिसते. म्हणजे खारी पुरी असं आपल्याला माहिती असतं, पण हे खापुरी, हे काय? खापुरी म्हणजे असं उघडा बॉक्स आणि खापुरी असं आहे का ते काही? भक्ती, खरं तर हे असंच होतं बरं का. मला तुला सांगायला आवडेल की पुरी ही चाय टाइम स्नॅक्स किंवा नमकीन सारखी ओके. आहे. ओके. आणि आम्ही पूर्वी मुंबईला राहत होतो, तिथे आमचे शेजारी गुजराती भाभी राहत हा होत्या. हा हा. त्यांचा हा खास पदार्थ आहे. आपण जसे खारे शंकरपाळे करतो ओके. त्याच पद्धतीची मैदा आणि कणिक, ओवा, जिरं, मिरं घातलेली ही खुसखुशीत पुरी आपल्याला सगळ्यांना चहा बरोबर हवीच असते. हो, आता खारी पुरी हा पदार्थ किंवा हे नाव आपल्याला माहिती आहे, अगदीच सहज पण माहिती. काहीतरी वेगळं ज्याच्यामुळे उत्सुकता निर्माण होईल त्या पदार्थाच्या नावामध्येच. हो हो म्हणून मी त्याला मुद्दामून खापुरी, म्हणजे तुम्ही पुरी घेऊन खा असाही एक हो मेसेज हो, त्यातून कारण जातोय. मी खारीपुरी, तू म्हणतेस खापुरी, मला कळेल ना काय तर आता खापुरीचं काय रहस्य आहे हे या निमित्ताने कळलं. ही पण इंटरेस्टिंग दिसते, चटपटीत वाटते. अगदी. ही अतिशय पातळ लाटली जाते आणि ती फुगू नये याच्यासाठी त्याला प्रोसेस केलं जातं. त्याला आपण ओके. चमच्याने किंवा सुरीने आपण टोचे मारतो जेणेकरून ती फुगणार नाही. कारण ही साधारण एक 15 ते 20 दिवस चांगली टिकते. तुमच्या घरात तेवढी उरेल की नाही मी सांगू शकत नाही, कारण ओके. सकाळ संध्याकाळच्या चहाबरोबर ही लागतेच. एकदा तुम्हाला याची चटक लागली, माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की माझ्या काही जवळच्या मंडळींनी, चकली तर आम्ही नेहमीच खातो का तुझी, आम्हाला खारीपुरी दे, कारण ती आमच्या घरी बनत नाही. ओके. त्यामुळे बरं. ज्यांना चकली व्यतिरिक्त काही हवंय त्यांच्यासाठी मी खापुरी हा एक पदार्थ लॉन्च केलाय. ओके. आणि आता दिवाळीला मी याच्या ऑर्डर जरी घेतल्या नसल्या तरी परत एकदा सांगते की हा बारमाही व्यवसाय असल्यामुळे पुढे पुन्हा कधी तुम्हाला खापुरी हवी असेल तर मी देऊ शकते. ओके. सो तुम्ही खापुरीची ऑर्डर नक्की द्या आणि खाऊन बघा ही पुरी, नक्की. ही खारी पुरी, अरे सॉरी खापुरी. खापुरी पण तोड. चविष्ट आहे एकदम. आणि तू म्हणालीस तर सगळे फ्लेवर त्याच्यात लागतात आणि ती पण खूप अशी छान कुरकुरीत चहा बरोबर खायला एकदम परफेक्ट पर्याय आहे हा. नक्की ऑर्डर द्या. तू म्हणालीस तसं फील्ड खरोखर वेगळं आहे. हो म्हणजे IT एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सेल्समध्ये काम करणं आणि आता स्वतःचा घरगुती व्यवसाय ऍक्च्युली उभा करणं हा खूप मोठा ड्रास्टिक चेंज आहे किंवा एकदम मोठा शिफ्ट आहे माझ्या आयुष्यातला, किंवा एक छान वळण आहे. पण मला असं वाटतं की या वयात गेले 25 वर्षाचा अनुभव नोकरीतला गाठीशी घेतल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करून बघावं हे प्रत्येकाला, आणि पर्टिक्युलरली स्त्रियांना तर हे वाटतंच. अगदीच. आणि तिच्यात ती नैसर्गिक ऊर्जा क्षमता असते. हो. त्यामुळे त्या प्रेरणेने जेव्हा मी एक्झिबिशन मध्ये भाग घेतला, एक्झिबिशन मध्ये भाग घेणं हा केवळ एक कोइन्सिडन्स म्हणूया, पण त्याच्यात आलेला रिस्पॉन्स किंवा त्याच्यात आलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच माझं हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याचं काय आपण म्हणू गमक आहे किंवा हो. ही गुरुकिल्ली आहे की त्याच्यामुळे आपण हे करू शकतोय हे कळलं. हो हो आणि आता हळूहळू मी पूर्ण वेळ या व्यवसायात पाय रोवायचं ठरवलंय. हो हो. श्री स्वामी समर्थांना मी खूप मानते आणि आतापर्यंत वेळोवेळी मला छोट्या मोठ्या प्रसंगात त्यांनी हात दिलाय आणि कदाचित त्यांनी हा मार्ग माझ्यासाठी निवडलाय अगदीच. असं म्हणून मी या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे. ओके. आणि तुम्ही सगळे आहात मला हो, इतका नक्की. उत्स्फूर्त प्रतिसाद देताय, नक्की. त्यामुळे हे पुढे सुरू राहील अशी खात्री नक्कीच. वाटते. नक्कीच. तू इतकं छान सांगतेस की स्वामी समर्थांची कृपा, मित्रमैत्रिणींचं सहकार्य, घरच्यांचा सपोर्ट, पण या व्यतिरिक्त लोकही तुला ऑर्डर देत आहेत, खाऊन बघतायत आणि तुझी चकली अप्रिशिएट करतायत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नक्की. म्हणजे जरी कितीही मार्केटिंग केलं तरी चव चांगली असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आणि ती चव तुझ्या चकलीला आहे. सो तुझं स्वप्न जे आहे की एक फॅक्टरी असावी चकलीची, ते लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. या माझ्या खूप शुभेच्छा तुला. आणि पुढच्या वर्षी दिवाळीत पुन्हा आपण चकलीचा व्हिडिओ करूया.
मनपूर्वक धन्यवाद भक्ती. Yes. तू या निमित्ताने मला माझी गोष्ट सांगायची संधी दिलीस आणि मी सगळ्यांना तुमच्या टीमला धन्यवाद देतेच. या व्यतिरिक्त लास्ट बट नॉट द लिस्ट, आज मी जे काही करू बघते त्या स्वप्नामागे माझी दृष्टी किंवा मला माझी असलेली इच्छा ही जरी असली तरी माझ्या मागे उभी असलेली माझी चकली आणि पुरी करणारी स्ट्रॉंग टीम, ज्या माझ्या अगदी. मदतनीस सख्या आहेत त्यांना मी धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे मला आज हे अगदी. शिवधनुष्य पेळणं शक्य होतंय. या व्यतिरिक्त माझा मुलगा स्वराज, माझे मिस्टर किरण आणि माझ्या सासूबाई हे 3 स्ट्रॉंग सपोर्ट पिलर्स माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांच्यामुळे आज मी हे स्वप्न बघायचं धाडस करते. अगदी. एक जबाबदारी येते, कारण हो, हो. लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा वाढतात, अगदीच. त्यामुळे त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती जबाबदारी मी समर्थपणे पेलू शकेन, कारण तुम्ही सगळे सोबत आहात. अगदी नक्की. त्यामुळे हा अगदी विश्वास नक्की. मला नक्की वाटतोय. अगदी नक्की. सो तुम्ही ही चकली नक्की ऑर्डर करा आणि चव घेऊन सांगा तुम्हाला कशी वाटली ते. खारीपुरी ऑर्डर करा. दिवाळीत जर समजा ही चकलीची ऑर्डर नाही पूर्ण करू शकली तर दिवाळीनंतर ऑर्डर करा, कारण चकल्या तर तुझ्याकडे असणारच आहेत. थँक्यू सो मच अनघा, तू माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस. तुझा इतका छान प्रवास उलगडून दाखवला. चकली खारीपुरी बघणं हे खूप ट्रीट होतं, कारण इतकी छान निगुतीने केलेली चकली ही कशी करतेस हे बघता आलं नक्की. आणि त्याचा आस्वादही घेता आला. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा, आणि तुला दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि खूप वाढव तुझी ऑर्डर, तुझी सगळी स्वप्न या दिवाळीत पूर्ण होत आणि येणारी दिवाळी पुढच्या वर्षीची तुझ्या फॅक्टरीचंही स्वप्न पूर्ण हो, या माझ्या खूप सदिच्छा आहेत तुला. मनपूर्वक धन्यवाद भक्ती, तुला Yes. आणि तुझ्या टीमला येस. धन्यवाद. सो तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. तुमच्याकडे असेच तुमचे काही फूड बिझनेसेस असतील तर त्याच्या प्रमोशनसाठी मला नक्की संपर्क करा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.